नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 11. नरदेहाचे महत्त्व. 1. परमेश्वराने सारासार विवेक संपन्न सर्वोत्कृष्ट दुर्लभ असा जो नरदेह दिला, त्यात प्रत्येक मानवाने स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेऊन अखंड आनंद भोगावा, हाच एक त्याचा उद्देश आहे. पण नरदेहाचे महत्त्व न कळल्यामुळे त्याचा उपयोग केवळ विषयभोगासाठीच असे मनुष्य समजतो. त्यामुळे दुसंगतीच्या योगे वासनेच्या अधीन होऊन मनुष्य पशुप्रमाणे आहार, निद्रा, भय व मैथुनादी गोष्टींच्या मागे लागतो आणि तेने करून देवाने दिलेल्या देणगीचे त्यास पूर्ण विस्मरण होते. 2. जपाच्या सुरुवातीला व पूर्णतेला स्मरणेतील मेरुमणी जसा कारणीभूत असतो, त्याप्रमाणे 84 लक्ष नीच योनी असो किंवा इंद्रचंद्रादी उच्च योनी असो, त्या प्राप्त होण्यासाठी जे कर्म करावे लागते त्याचे मुख्य ठिकाण नरदेह हेच होय. 3. नरदेह हा शेताप्रमाणे आहे. शेतामध्ये मिरच्यांची लागवड केली तर मिरची पिकते आणि ऊसाची लागवड केली असता ऊस पिकतो. त्याप्रमाणे मनुष्याने नरदेहात येऊन कुकर्म केले असता त्याला जन्म मरणाच्या चक्रात सापडावे लागते आणि सुकर्म केले तर तो ईशकृपा संपादन करू शकतो. 4. देह हा माता पितरांच्या रक्त व रेताने तयार झालेला आहे. हाडा मांसाचा पिंजरा आहे. स्नायू मांसाने भरलेला, चर्माने वेष्टिलेला, अस्थिपंजर असून क्षणभंगूर म्हणजे नाश पावणारा आहे. सकाळी उठल्याबरोबर नाक, डोळे, तोंड इत्यादी सर्व द्वारे घाणीने भरलेली असतात. तोंड धुतल्याशिवाय तसेच स्नान केल्याशिवाय त्याला शुचिभृतपणा येत नाही. लहानपणात जो देह गोंडस व सुंदर दिसतो, त्याचे ते रूप दिवसेंदिवस बदलत जाऊन म्हातारपणी सर्वांगाला सुरकुत्या पडून अगदीच तो वेगळा दिसू लागतो. या संधीत मूत्रविकार, हृदयविकार, पक्षवात, रक्तदाब, आम्लपित्त, जलोदर, क्षय, अपस्मारादी रोग त्यास छळण्यास टपून असतात. करिता त्याच्या ध्यानात निमग्न राहून मनुष्य सुखी होऊ शकत नाही. एकंदरीत देह हा सर्व प्रकारे त्याज्य आहे. तरी आत्मदेवाची ओळख करून घेण्यास देहाशिवाय दुसरे साधन नसल्याने देह हा सर्वश्रेष्ठ गणला जात आहे. याकरिता देह त्याज्य म्हणून त्याकडे संपूर्ण दुर्लक्षही करू नये आणि ग्राह्य म्हणून त्याचे चोचले पुरविण्यात मग्नही राहू नये. देह हा केवळ आत्मोद्धाराचे साधन आहे, ही जागृती सदैव ठेवून देहाच्या जोपासनेकडेही लक्ष पुरवावे आणि देहापासून आपले ध्येय गाठण्याचे कार्यही आपण साधून घ्यावे. 5. आगगाडी गाठावयाची घाई असल्यास स्टेशनवर त्वरित नेऊन पोहोचविणारे वाहनच जसे आपण पसंत करतो, त्याप्रमाणे अनादिकालापासूनची जीवात्म्याची सुखाची तळमळ लवकर शांत व्हावी, या उद्देशाने परमेश्वराने मनुष्यदेहच निवडला आहे. 6. आपण परमेश्वराचा अंश असून आपले कर्तव्य बजावण्यासाठी या नरदेहात आलो आहोत. आपण म्हणजे आत्मा असून कवटीपासून सुटलेल्या गोट्याप्रमाणे देहाहून पूर्णपणे अलिप्त आहोत. पण देहाशी ममत्व जडल्यामुळे देहच आपण असा भ्रम होऊन देहाची चोचले पुरविण्यात आपण आपले आयुष्य घालवित आहोत. देहावर मृत्यूची सारखी नजर असते. त्यामुळे कितीही आपण देहाला जपले तरी
एक ना एक दिवशी मृत्यू झडप घालणारच. मृत्यू हा जपी, तपी, संन्याशी, योगी, संत, महंत इतकेच नव्हे तर अवतारी पुरुष जरी असले तरी त्यांचा देह देखील ताब्यात घेतल्याशिवाय तो राहत नाही. पण त्यात फरक एवढाच की अज्ञानी मनुष्याचा देह मृत्यूला जुलमाने न्यावा लागतो आणि ज्ञानी पुरुष मात्र मृत्यूचे स्वागत करून हौसेने आपला देह त्याच्या स्वाधीन करतात. जोवर आत्म्याची सत्ता देहावर आहे तोवर हा देह उठतो, बसतो, हसतो, बोलतो, चालतो, धावतो. एकंदरीत देहाची सर्व प्रकारे हालचाल होते. आत्म्याने आपली सत्ता काढून घेतल्यावर हा देह चौघांना देखील उचलणे कठीण होते. 7. प्राणी जन्माला आला की उंदरासाठी मांजर जसे टपून बसते त्याप्रमाणे त्याच्या पाठीशी मृत्यू टपून असतोच. मग तो लहान थोर, स्त्री पुरुष, राजा रंक, मूढ पंडित, रोगी वैद्य कोणीही असो. मुलीचे लग्न व्हावयाचे आहे, मुलाची मुंज होऊ दे, म्हैस व्यायची आहे, यंदाचे तेवढे शेताचे पीक खाईन, घरप्रवेश एवढा होऊ दे, असे काहीच निमित्त तेथे चालत नाही. मृत्यू आला की सर्व सुखावर पाणी सोडून इच्छा नसताना देखील मनुष्याला जावेच लागते. हे ऐकून, वाचून किंवा पाहून जरी लक्षात आले तरी बेडकी सापाच्या तोंडात सापडली असताही नेहमीच्या सवयीप्रमाणे ती जशी माशी पकडण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे मनुष्य काळाच्या तोंडात सापडला असताही अनादिकालापासून पडलेल्या वळणामुळे स्वार्थी वृत्तीकडे ओढला जाऊन चालू आयुष्याचे सार्थक करण्यापेक्षा विनाकारण पुढचे मनोरे रचित असतो. मृत्यूची स्वारी केव्हा, कोठे, कशी व कोणापुढे दत्त म्हणून उभी राहील त्याचा नेम नाही. करिता गाडीची वेळ जवळ आली म्हणजे स्टेशनवर जाण्यासाठी जसे आपण घाई करतो त्याप्रमाणे आपले सार्थक करण्याकडे अगदी तातडीने लक्ष पुरविणे जरूर आहे. 8. मनुष्याला काय हवे असते? सुख. सुख 2 प्रकारचे, एक दैहिक व दुसरे आत्मिक. दैहिक सुख म्हणजे स्वतःचे आई, बाप, भाऊ, बहीण, स्त्री, पुत्र, आप्त, इष्ट या सर्वांचा देह पाहून जो आनंद होतो ते होय. नाते जवळचे, लांबचे जसे असेल त्याप्रमाणे आनंद कमी अधिक वेळ टिकतो. आपले मानलेल्यांपैकी कोणी मेले तर मनुष्य रडतो. त्याचे कारण काय? तर म्हणे इतके दिवस जो देह दृष्टीसमोर होता तो यापुढे दृष्टी आड होणार म्हणून. पण नेहमीप्रमाणे हात, पाय, कान, डोळ्याने युक्त असा देह धडधडीत समोर असताही रडायला काय यावे? पूर्वीपेक्षा विशेष काय घडले असेल? तर शरीरातून आत्मा निघून गेला इतकेच. शरीरात वावरणाऱ्या आत्म्याशी जर आपला संबंध नाही तर रडण्याचे कारण नाही. पिंजऱ्याला शोभा जशी पोपटामुळे तद्वत देहाला शोभा आत्म्यामुळे आहे. पोपट उडाला की आपण पिंजरा कोपऱ्यात टाकीत असतो. त्याप्रमाणे शरीराला चालना देणारा आत्मा निघून गेल्यावर कितीही सुंदर देह असला तरी तो जाळण्यात किंवा पुरण्यात येतो. चोराची संगत करून जशी श्रीमंती टिकविता येत नाही त्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी ममता वाढवून मनुष्याला अखंड सुखी होता येणार नाही. म्हणून ज्याच्यावर विश्वासून राहिले असता एक ना एक दिवशी जो आपला विश्वासघात करून शेवटी आपणास अधोगतीला पाठवितो त्या देहावर मनुष्याने सर्वस्वी अवलंबून न राहता शरीराचा चालक जो आत्मा त्याला ओळखून नरदेहाचे सार्थक केले पाहिजे. 9.
नरदेह मिळण्यापूर्वी आम्ही दुःखी होतो. नरदेहात येऊन जी करणी करावयाची ती केली नसल्यामुळे आपण सध्या दुःखीच आहोत. या जन्मी केलेले कर्म पुढील जन्मी भोगावे लागणार असल्याने पुढेही आम्हाला दुःखीच राहावे लागणार. अशी वेळ येऊ नये म्हणून मानवांनो, पाप घालविण्याची अर्थात पुण्य जोडण्याची, परमेश्वराचे सहाय्य मिळविण्याची उत्तम व अमोलिक अशी संधी लाभली आहे. तेव्हा परमेश्वराकडे लक्ष लावून त्वरित जन्माचे सार्थक करा, असे संत गर्जुन सांगत आहेत. 10. संत संगतीत जाण्यापूर्वी नरदेह केवळ विषय सेवनार्थच आहे अशी मनुष्याची समजूत असते. पण संत संगतीत गेल्यावर त्यांच्या बोधाच्या योगे करून जेव्हा अंतर शुद्ध होते तेव्हा त्याला नरदेहाचे खरे महत्त्व कळून चुकते. एक सुशील ब्राह्मण होता. भिक्षुकीवर त्याचा उदरनिर्वाह चाले. एके दिवशी तो रस्त्यावरून चालला असता त्याला एक हिरा सापडला. तो हिरा राजाच्या किरीटाचा असून लाख रुपये किमतीचा होता. पण तो ब्राह्मण हिऱ्याची परीक्षा जाणत नसल्याने त्याला तो काचखडा वाटला. हा खडा भाजीवालीला देऊन आजच्या पुरती भाजी मिळाली तर घरी घेऊन जाता येईल, अशा विचाराने त्याने तो खडा उचलला आणि तो मंडईत गेला. एका भाजीवालीला उद्देशून तो म्हणाला, "अहो बाई, हा खडा घेऊन मला 5 वांगी द्याल का?" ती म्हणाली, "एवढ्याशा खड्याला 5 वांगी कशी मिळतील बाबा?" त्यावर तो धान्याच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला उद्देशून म्हणाला, "अहो बाबा, हा खडा घेऊन 1 शेर जोंधळे देता काय?" दुकानदाराने पण भाजीवालीप्रमाणेच उत्तर दिले. त्यावर तो सराफी दुकानात गेला आणि "हा खडा घेऊन मला पैसे द्या," असे सराफाला म्हणाला. सराफ हिऱ्याची परीक्षा जाणत असल्याने तो हिरा बहुमोलाचा आहे हे त्याला समजले. त्यावर त्याने "त्याबद्दल तुम्हाला किती पैसे देऊ?" असा त्या ब्राह्मणाला प्रश्न केला. तेव्हा तो काहीच बोलला नाही. त्यावर "500 रुपये देऊ का?" असे सराफ म्हणाला. तरी त्या ब्राह्मणाने काहीच उत्तर दिले नाही. शेवटी सराफ म्हणाला, "तुम्ही आमच्याकडे राहत असाल तर माझ्याबरोबर जेवून खाऊन दुकानात बसण्याची करा. खड्याबद्दल पुढे विचार करू." तो ब्राह्मण गरिबीला अगदीच कंटाळलेला होता. त्यामुळे राहण्याची चटकन त्याने कबूल केले. पुढे सराफाच्या संगतीत हिऱ्याची परीक्षा करण्याची कला त्यास अवगत झाली. त्यावर आपण जो खडा देऊन भाजीवालीकडे 5 वांगी मागितली होती तो खडा लाख रुपये किमतीचा असल्याचे त्याला कळून चुकले. तात्पर्य: हिऱ्याची परीक्षा अवगत होण्याकरिता जशी सराफाचीच संगत करावी लागते त्याप्रमाणे नरदेहाचे महत्त्व समजण्यासाठी संतांचीच संगत करावी लागते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.